नमस्कार. गावकरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा विषय जो गेल्या 3 महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे विविध गोष्टी समोर येत होत्या आणि दररोज काही ना काही नवीन खुलासे होत होते. जर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर जी सगळ्यात मोठी हृदय पिळून टाकणारी बातमी, जे छायाचित्र समोर आले आणि त्यामुळे सर्व महाराष्ट्र सुन्न झाला. मित्रांनो, जो माणूस आहे किंवा जो माणूस असेल त्याच्या प्रत्येकाच्या हृदयाला पीळ पडेल असे ते फोटो होते संतोष देशमुख यांना मारल्याचे. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हे फोटोज आपल्याला पब्लिक डोमेनमध्ये जरी काल बाहेर आले असतील, परंतु शासनाकडे, गृह खात्याकडे गेल्या 2.5-3 महिन्यांपूर्वीच हे फोटो आले होते. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, स्वतः धनंजय मुंडे असतील किंवा त्यांना समर्थन करणारे आणखी काही लोक असतील, या सर्वांना हे फोटोज ऑलरेडी यांनी सर्वांनी पाहिले होते. आणि आपला राईट हँड, आपला जवळचा माणूस धनंजय मुंडे यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की ते माझ्या जवळचे आहेत, ते आहेतच. तर तो या प्रकरणामध्ये पूर्णपणे फसलेला आहे. तो पूर्ण या प्रकरणाचा सूत्रधार आहे. आणि या प्रकरणाचं गांभीर्य एवढं आहे की महाराष्ट्रामध्ये एवढी क्रूर हत्या कधीही झाली नसेल हे तुम्हाला ऑलरेडी 2.5-3 महिन्यांपूर्वी माहिती झालेलं आहे. तरी सुद्धा मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, स्वतः धनंजय मुंडे असतील, यांनी याबाबत गांभीर्याने न घेता किंवा एक नैतिकता म्हणून आपल्या मनाला ही गोष्ट वाईट वाटली किंवा हे नको व्हायला होतं असा पश्चाताप म्हणून जर राजीनामा त्याच वेळी दिला असता, लोकांची माफी मागितली असते की मी असा माणूस माझ्या हाताखाली पोहोचला, माझ्या हाताखाली काम करत होता, माझ्या पदाचा दुरुपयोग करून त्यानं हे काम केलं, हे जरी धनंजय मुंडे यांनी अगोदर येऊन म्हटले असते तर एक गोष्ट समजण्यासारखी होती. कारण की मित्रांनो, राजकीय लोकांकडे विविध प्रकारचे लोक असतात, ते त्या पदाचा, नेत्याच्या पदाचा दुरुपयोग करून वेगवेगळे धंदे करत असतात, गुन्हे करत असतात. आणि या प्रकरणामध्ये गेले 3 महिने धनंजय मुंडे मूग गिळून होते. त्यासोबत पंकजा मुंडे सुद्धा, त्यांनाही ह्या घटनेची तीव्रता काय आहे हे माहिती होतं. परंतु केवळ वाल्मिक कराड आपल्या जवळचा माणूस आहे यामुळं या प्रकरणात बोलायचं नाही, ही त्यांची खूप मोठी चूक आणि नैतिकतेच्याही पलीकडे गेलेली ही गोष्ट आहे. आणि धनंजय मुंडे यांनी जरी आज सर्व बाजूने महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची अडचण, धनंजय मुंडे यांची अडचण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. परंतु एक हिंदीमध्ये एक वाक्य आहे, बूंद से गई वो हौद से नहीं आती, की ही 3 महिने जे थोडं सरकारची जी बदनामी होत होती, धनंजय मुंडेंवर जे बोट उठत होते, तर ते उठणारे बोट जी बूंद से जी चालली होती इज्जत, ती आता हौदानी येणार, हौद से नाही. कारण की धनंजय मुंडे यांनी त्यांचं करिअर कसं उभा केलं, काय केलं, हे प्रत्येक राजकीय पुढाऱ्याच्या जीवनामध्ये हे प्रसंग येतात. राजकीय बदमाशी असतील, बंडखोऱ्या असतील, निवडणुकांमध्ये पैशांचा वापर असेल, हे सर्व गोष्टी ओघाने आल्याच. परंतु अशा प्रकारे निर्घृणपणे एखाद्या निष्पाप सरपंचाला मारण्याचा प्रकार हा महाराष्ट्रामध्ये पहिला झाला असेल. आणि एवढ्या जवळचे संबंध असतानाही धनंजय मुंडे यांना एका वळणावर सुद्धा असं वाटलं नाही की आपण राजीनामा द्यावा. आणि धनंजय मुंडे यांच्या आग्रहाखातरच एवढ्या दिवस ते सरकारमध्ये राहिले
परंतु आज या सर्व गोष्टींचा कडेलोट झाला. मुख्यमंत्री असतील, अजित पवार असतील, त्यांच्या मनात जरी नसले तरी त्यांना धनंजय मुंडे यांना दूर करावे लागले आणि धनंजय मुंडे यांना दूर करावे लागणे, मंत्रिमंडळाची पहिली विकेट पडणे म्हणजेच या सरकारच्या येणाऱ्या काळात अडचणी वाढताना दिसत आहेत. आणि सपशेल एवढं मोठं बहुमत मिळूनही सरकारची 2-4 महिन्यामध्ये एक विकेट गेली, एक मोठा नेता घरी बसला, तर आता विरोधकांनीही जे 3 महिन्यापूर्वी विरोधकांनी आक्रमक व्हायला पाहिजे होतं, संतोष देशमुखचं प्रकरण असेल, परभणीचं प्रकरण असेल, अनेक अशा गोष्टी आहेत. आता तरी विरोधकांनी या प्रकरणाची जी आहे ते तडीस नेले पाहिजे, हीच सगळ्या जनतेकडून अपेक्षा आहे. धन्यवाद.